निवडणुकीच्या तोंडावर MMRDA कडून मुंबईतल्या मोठ्या विकास प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे। मुंबई महानगर प्रदेशच्या इकॉनॉमिक मास्टर प्लॅन अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रारंभिक बजेटला सुद्धा मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली MMRDAची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुंबईतल्या मोठ्या प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। यामध्ये नवीन विधान भवनाचा विस्तार आणि नवीन जोडरस्त्यांचा समावेश आहे। त्यासोबतच पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान बोटी आणि नौकांसाठी बंदर असलेली एक स्वतंत्र मरीना तयार करण्याचाही प्रस्ताव आहे। झोपडपट्टी पुनर्वसन आणि मेट्रो प्रकल्पांबाबत सुद्धा विचार असून समुद्र किनारे आणि खारफुटीसारख्या नैसर्गिक वैशिष्ट्यांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे। तर नरिमन पॉइंटची सुद्धा फेररचना होणार आहे। पण पाहूया एकदा काय काय नेमकी ही विकास कामं आहेत। मोठमोठ्या विकास कामांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे। बॅक बे रेक्लेमेशन विकास आराखड्याचं पुनरावलोकन होणार आहे। नरिमन पॉइंटची फेररचना होणार आहे। थोडक्यात मुंबईचं रूपडं आता पुन्हा पालटणार आहे। जलपर्यटनाला चालना देण्यासाठी मरीना प्रकल्प राबवण्यात येईल। बदलापूर ते नवी मुंबई विमानतळ प्रवेश नियंत्रण मार्ग असेल। MMRDAच्या बैठकीमध्ये या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे। मुंबई महानगर प्रदेशच्या इकॉनॉमिक मास्टर प्लॅन अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रारंभिक बजेटला मान्यता देण्यात आली आहे।